शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी. पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा. महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती. महायुती विरोधातील बंडखोरांना रवींद्र चव्हाण यांच्याकडून आर्थिक पाठबळ. एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये अमित शहांकडे तक्रार. ऑपरेशन कमळवरून शिंदे नाराज, सूत्रांची माहिती. ठाकरेंची शिवसेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत. मुंबईमधील 36 मतदारसंघातील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव. ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युलावरती प्राथमिक सहमती, सूत्रांचीही माहिती. नवाब मलिक यांच्यासोबत युती शक्य नाही, वरिष्ठांना सांगितले. आरोपांवरती भाजप तडजोड करणार नाही, आशिष शेलार यांच्याकडून स्पष्ट. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादीकडून मलिकांकडे जबाबदारी. सलील देशमुख यांच्याकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. मी पक्षात कोणत्याच पदावर नाही, प्रकृतीच्या कारणास्तव पक्ष सोडतोय, सलील देशमुख यांचीही माहिती. मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत कोठडी. कोर्टाच्या आवारात संतप्त महिलांनी रस्ता अडवला, त्यामुळे व्हीसीद्वारे कोर्टात हजेरी. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, महिला आक्रमक. चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावरती उद्या मालेगाव बंदची हाक. कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जाणार. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी यांची 4.5 तास चौकशी. खारगे समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी अंजली दमानिया या मंत्रालयात. पुण्यात कडाक्याच्या थंडीत 16 वयोवृद्ध रुग्ण रस्त्यावरती. वृद्धाश्रमासाठी जागा नसल्याचं कारण देत दादासाहेब गायकवाड यांच्याकडून वृद्धांची फरफट. ससून रुग्णालयानं गायकवाडांच्या संस्थेकडे रुग्ण सोपावलेले. रायगडमधल्या तामिणी घाटात थार गाडी 600 फूट दरीमध्ये कोसळली. शोधकार्यादरम्यान 6 जणांचे मृतदेह हाती. दादर कबूतरखान्याचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता. जैन मुनी यांनी सरकारला दिलेला 15 दिवसांचा अल्टिमेटम संपला. जैन मुनींचा 28 नोव्हेंबरपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा.